वर्षोनवर्ष जैन समाजाच्या संस्कृतीला, इतिहासाला आता कायम ठेवील व जैन पताका सर्व विश्वात पसरवेल। इथे 300 गुरुदेव आहेत। गणाधिपती वंदनाचार्य कुंतुसागर त्यांचे गुरु आणि बरेच 27च्या जवळपास आचार्य उपाध्याय 300 पर्यंत साधू संत इथं विराजमान आहेत। आज इथे आम्ही नमोकार तीर्थवर आलो। ही देवनंदीजी महाराज यांच्या दूरदर्शी दृष्टीने हे नमोकार तीर्थ एक इथे अगदी म्हणजे इथे खडक वगैरे असताना सुद्धा इथे त्यांनी नंदनवन केलं आणि 5-6 वर्षापासून ह्या प्रयत्नात जे त्यांनी हे केलं तर हे अद्भुत अद्वितीय असं एक पंचकल्याणिक इथे असं इथे निर्माण झालेलं आहे। आणि हे वर्षोनवर्ष जैन समाजाच्या संस्कृतीला, इतिहासाला कायम ठेवील व जैन पताका सर्व विश्वात पसरवेल आणि अहिंसेचा संदेश सर्व जगात पसरेल अशी आमची अपेक्षा आहे। इथे महाराजांच्या कल्पनेतून खूपच चांगलं आणि इथले जे कार्यकर्ते वगैरे आहे यांनी सुद्धा खूप काम केलेलं आहे। मीडियाने सुद्धा इथे खूप प्रचार प्रसार केलेला आहे। मी सर्वांचे आभार मानून अशी अद्भुत अशी ही अद्वितीय आम्ही न भूतो न भविष्यती अशी पंचकल्याणक इथे बघितलं। धन्यवाद। जय जिने। मी प्रमोद कुमार सूरजमल कासरेवाल गल्लेवाला उर्फ पप्पू। आज आम्ही सगळं मित्रमंडळी इथं आलेलो आहे नमोकार तीर्थला। इथली व्यवस्था सगळ्यात जास्त चांगली म्हणजे गुरुदेवाची चौक्याची जी व्यवस्था झालेली आहे अतिउत्तम, अति चांगली। सगळ्या भागातून लोक येऊन इथं ते आहारचर्या जी असते, चौके म्हणतात आमच्या ह्याच्यात, ते चौके लावलेले इथं चांगले लोक दूर दूरून इथं चौके वगैरे लावलेले आहेत। मैं अजित कुमार लोहाड़े, औरंगाबाद हड़कोत तीर्थ अपने चंद्रप्रभु खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर के ट्रस्टी। यहाँ पर मैं जो आचार्य प्रज्ञा सागर गुरुदेव, देवनंदी जी गुरुदेव, इनका जो उनके अंतर्राष्ट्रीय यह प्रतिष्ठा महोत्सव यहाँ पर बहुत बड़ी संख्या में अच्छी तरीके से मनाया जा रहा है। काफ़ी प्रमाण में जैन समाज यहाँ पर, सकल जैन समाज यहाँ पर इकट्ठा हुआ है और यहाँ पर सभी गुरुदेव लगभग पूरे भारतवर्ष के गुरुदेव यहाँ पर पधार चुके हैं। लगभग मेरे ख्याल से 300-325 गुरुदेव यहाँ पर आ चुके हैं। सभी की काफ़ी अच्छी से व्यवस्था, गुरुदेव की भी व्यवस्था हुई है और सभी जैन समाज की भी व्यवस्था यहाँ पर अच्छी की गई है। और साथ ही साथ यहाँ पर भोजन की भी व्यवस्था साफ सुथरे पैमाने में अच्छे से की गई है। मैं पूरे औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर जैन समाज की ओर से तथा महाराष्ट्र सकल जैन समाज की ओर से बहुत बहुत बधाई देता हूं और मैं जय जिनेंद्र। मी सुरेश हुकुमचंद कासलीवाल, अध्यक्ष कचनेर तीर्थ देवनंदी गुरुदेवाचं आणि आमचं 1993 पासून त्यांचं दर्शन घेण्याचा व त्यांच्या सहयोगात राहण्याचा योग मला मिळालेला आहे। 2013 मध्ये गुरुदेवांनी ही वास्तू, हा परिसर घेतल्यानंतर 13 वर्षाच्या आत इथे भव्य असा समुशरण मंदिर, राहण्यासाठी 200 रूमची व्यवस्था आणि संकुलित असे सर्व व्यवस्थापन इथं आहे। आणि गुरुदेवांनी आता ह्याच्यासाठी समुशरणची पंचकल्याणासाठी जी आत्तापर्यंत ज्या काही पंचकल्याणिक झाल्या त्याच्याही पेक्षा ही आगळी वेगळी अशी व्यवस्था इथं पाहायला मिळते। इथे 300 गुरुदेव आहेत। गणाधिपती वंदनाचार्य कुंतुसागर त्यांचे गुरु आणि बरेच 27च्या जवळपास आचार्य उपाध्याय 300 पर्यंत साधू संत इथं विराजमान आहेत। त्यांचे चौक्याची एकदम व्यवस्थित अशी व्यवस्था आहे, जी अशी व्यवस्था कुठेही पाहण्यात आली नाही। भव्य असे सभामंडप आहे, भव्य असे भोजनालय आहे। इंद्रायणी म्हणजे खूप हजारोच्या संख्येत इंद्रायणी आहेत आणि भोजनाची प्रत्येक श्रावकाची, इंद्रायणीची, चौक्याची, सोहळ्याची, आहाराची वेगवेगळी फार एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे व्यवस्था आहे। पूर्ण परिसर एकदम स्वच्छ आहे। अशी इथली ही भव्यता फार महान आहे।